नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे आलू 65। चला तर आपण साहित्य पाहूया। आलू 65 करण्यासाठी आपण घेतलेले आहेत 6 आलू घेतलेले आहेत। हे साल काढून घेतलेले आहेत, हे पाण्यातच ठेवलेले आहेत मी। त्यानंतर लसूण 1 चमचा, अद्रक आणि लसणाची ही पेस्ट आहे। आपल्याला अर्धा चमचा मिरी पावडर टाकायची आहे। कढीपत्त्याची 7-8 पानं टाकणार आहोत आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि हे गव्हाचं पीठ हे 3 चमचे। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। आता हे साल काढलेले आलू आहेत, हे पाण्यामध्येच ठेवलेले आहेत। आता मी किसून घेणार आहे। जाडसर किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि ते पण पाण्यामध्येच किसायचे आहेत, कारण त्याचं स्टार्च पूर्ण निघून जातं आणि आलूही काळे पडत नाहीत। चला आता मी किसून घेते। आता आपण 65 चे याचे बॉल करून घेणार आहोत। त्यासाठी आता हे बघा मी किसून घेतलेलं आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे, कारण याच्यामधलं स्टार्च कमी होतं म्हणून। आता हे आपण घट्ट असं पिळून घ्यायचं। तर तुम्ही असं पिळत नसताल तर कपड्यावर तुम्ही टाकून गच्च असं पिळून घेऊ शकतात। याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे। मी आता ह्याच्यामध्ये सगळं पिळून घेते। आलू मी आता घट्ट पिळून घेतलेलं आहे, त्यामुळे हे असं मोकळं मोकळं सुट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ 3 चमचे, किंवा तुम्ही या ठिकाणी मैदाही वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ पण वापरू शकता। हे 3 चमचे मी टाकलेले आहेत। त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर सुद्धा 3 चमचे टाकणार आहोत। यानंतर अर्धा चमचा मिरी पावडर ही जाडसरच आपल्याला कुटून घ्यायची आहे। यानंतर आपण लसूण अद्रकची ही जी पेस्ट आहे ती टाकणार आहोत आणि कढीपत्त्याची पानं ही अशी आपण हाताने तोडून याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण याच्यामुळे खूप छान वास येतो आणि हे अवश्य तुम्ही नक्की टाकाच। यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट, बेडगीचं असलं तरी चालेल कलर येण्यासाठी आणि चव पण लागण्यासाठी। हे तिखट याच्यामध्ये आणि मीठ पण आपण टाकणार आहोत आणि कोथिंबीर पण टाकणार आहोत। आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते। सर्व साहित्याला लागण्यासाठी। ह्या प्रकारचं आपलं मिश्रण झालेलं आहे। हे बघा, बेडगी टाकली तर आणखीन जास्त लालसर रंग येतो। माझ्याकडे बेडगी नव्हती, मी नॉर्मल आपलं जे तिखट आहे तेच टाकलेलं आहे। आता याचे आपण असे गोळे करून घेऊयात आणि असे बॉल पूर्ण तयार करून घ्यायचे आणि याच्यामध्ये या पद्धतीने असं केले की होते। बघा, घट्ट पिळून सुद्धा बघा किती ओलसरपणा येते। घट्ट पिळून सुद्धा किती ओलसरपणा येते। त्याच्यामुळे आपण घट्ट पिळून घ्यायचे, एकदम पाणी अजिबात राहू द्यायचं नाही, कारण कॉर्नफ्लॉवर आणि जरी तुम्ही हे टाकलात तरी ओलसरपणा येतो। तर या प्रकारचे आपण बॉल सगळे तळून घेणार आहोत। मध्यम गॅसवर तळायचे, कारण फुल गॅसवर वरून तळतात आणि मधून कच्चे राहतात म्हणून। गॅसची काय मध्यम ह्याच्यात केलेली आहे। चला मी तळून घेते। हे पहा, अशा प्रकारचे लालसर असे आपण बॉल तळून घेणार आहोत। आता मी काढून घेते आणि दुसरी बॅच अशाच प्रमाणे तळते। आता हे बघा, असं आपण तेल निथळेपर्यंत थोडंसं ठेवायचं आणि आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत। कसे कडक झाले हे पण तुम्हाला दाखवते मी।
बघा हे आपले बॉल कसे क्रंची झालेले आहेत, हे बघा आवाज बघा, कुरकुरीत असे झालेले आहेत. अशा प्रकारचे आपण बॉल तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ग्रेव्हीचं साहित्य बघूया. हे बघा या ठिकाणी मी घेतलेलं आहे दही 1 वाटी, कढीपत्त्याची काही पानं, 1 छोटासा कांदा, मोठ्या फोडी अशा केलेल्या आहेत. पुन्हा 2-3 मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत. लाल मिरच्या अगदी 2 बी काढून मी टाकणार आहे, कोथिंबीर आणि हे लसणाच्या पाकळ्या. आता आपण कृतीला सुरुवात करूया. दही आपण 1 वाटी घेतलेलेच आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट 1 चमचा. यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे ते 1 चमचा टाकणार आहोत. मिरे पावडर अर्धा चमचा. हे बघा याच्यामध्ये. आता आपण हे सर्व मिश्रण फेटून घेणार आहोत. याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. आपण त्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये पण टाकणार आहोत थोडंसं. अशा प्रकारे आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. चला आपण फोडणी देताना पाहूया. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 2 चमचा मी तेल टाकलेलं आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत लसणाचे काप केलेले आहे ते टाकणार आहोत. हे बघा हे पातळसर आपण काप करून घेतलेले आहे. हे थोडंसं परतत आलं की आपण याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकणार आहोत, उभे चिरून घेतलेले. आणि लाल मिरची पण असं तोडून याच्यातले बी काढून मी टाकणार आहे. चटकदार असे कलर पण दिसतात. लसूण आणि हिरवी मिरची हे असे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा हा ऐच्छिक आहे, तुम्ही टाकू शकता, स्किपही करू शकता. हे बघा कांदा हा थोडासाच परतलेला आहे, जास्त आपल्याला परतून घ्यायचा नाही. 65 मध्ये असा कच्चाच कांदा असतो. मिरची आणि हे थोडंसं फ्राय झालं आपण कढीपत्त्याची काही पानं टाकून घेऊ. आणि यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं जे आपण तयार केलं होतं. दही आपण हलवायचे सारखं. त्याच्यामुळे वास इतका छान येत आहे. त्याच्यामध्ये मसाले आहेत, मिरची, कढीपत्ता, हे सर्व याचा वास येत आहे. हे बघा हे आता आपल्याला दही थोडं शिजू द्यायचे. त्याच्यानंतर आपण हे बॉल केलेले त्याच्यावरती टाकणार आहोत. हे बघा आता आपलं पूर्ण झालेलं आहे तयार. याच्यामध्ये आपण तयार केलेले बॉल हे टाकून देणार आहोत. दह्यामुळे आंबटसर असा स्वाद येत आहे. हे टाकून आपण याला हलवून घेणार आहोत. सगळी ग्रेव्ही या 65ला लागते, त्यामुळे खूप छान असा वास येतोय. चव चांगली लागते. तुम्ही नक्कीच करून बघा. घरच्याच साहित्यामध्ये सगळं होतं. बटाटे तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतातच, तर तुम्ही हे करू शकता. बघा हे तयार झालेले आहे. आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा आलू 65 तयार आहे. बघा तर मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते. बघा आपले हे 6 आलूपासून हे स्टार्टर तयार झालेलं आहे.
ह्यामध्ये 4 लोकांसाठी पुरेसं आहे, तर तुम्ही नक्कीच करून बघा. आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे हे 65 खाल्लेले आहेत. पनीर 65 खाल्लेलं आहे, कोबी 65 खाल्लेले आहे. पण तुम्ही आलू 65 कधी खाल्लं होतं का? तर नक्कीच तुम्ही करून बघा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, करायला विसरू नका. धन्यवाद.